आषाढी एकादशी निमित्तानं देशभरातून माऊलींच्या पालख्या पंढरीच्या दिशेनं आता निघालेल्या आहेत आणि मानाची पालखी असलेली शेगावची श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं विदर्भातून मराठवाड्यामध्ये आगमन झालंय। विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या वाढून पाटीवर श्रींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं। तर या पालखीचं हे 57वं वर्ष आहे। या पालखीमध्ये 700 वारकरी सहभागी झाले। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेली संत गजानन महाराजांची ही पालखी पंढरीच्या दिशेनं आता रवाना झाली आहे आणि पालखीचा आजचा मुक्काम हा सेनगाव शहरात असेल, तर उद्या ही पालखी पुन्हा पंढरपूरकडे रवाना होईल। याचा आढावा घेतला आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। विदर्भाची पंढरी म्हणून असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यामध्ये आगमन झाल्याच्या पाळ्यामध्ये बघू शकता की ही संत गजानन महाराजांची पालखी विदर्भातील सर्वात मोठी पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे, कारण की मानाच्या पालख्यापैकी ही पालखी आहे। आणि या पालखीचं आज वाशिम जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये आगमन झालेले। खऱ्यात महत्त्वाचं म्हणजे विदर्भातून या पालखीचं जे आहे ते आज मराठवाड्यामध्ये आगमन झालेलं। या पालखीचा आजचा मुक्काम हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये असणार आहे। बघताय की या ठिकाणी गणगणात बोतेच्या गजरामध्ये या ठिकाणी पताकाधारी ते वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। नामाचा गजर करत दलबदल करत या ठिकाणी हे वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने रवाना झालेले आहेत, कारण की बघताय की हिंगोली जिल्ह्यामध्ये या पालखीचा जवळपास 3 दिवस मुक्काम असतो। आजचा मुक्काम जो आहे तो सेनगाव शहरामध्ये असणार आहे आणि त्यानंतरचा मुक्काम हिंगोली कराळे डिग्रस या गावामध्ये असणार। त्यानंतरचा मुक्काम हा जवळा बाजार या ठिकाणी असणार आहे। बघताय की कशा प्रकारे या ठिकाणी नामाचा गजर करत या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचं आता मराठवाड्यामध्ये आगमन झालेलं आहे। आणि बघताय की प्रश्नाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला की हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आहे पालखी मार्गावरती। आणि त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये आता ठिकठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करताना या ठिकाणी नागरिक करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।